त्या आमच्या साहित्य संस्थेच्या संसदेच्या वतीनं जे आम्ही या मुलांचं समर्थन आणि या लाठी हल्ल्याचा निषेध करत आहोत, आमच्या मागण्या अशा आहेत की पहिल्यांदा जी मुलं ज्या मुलांनी आत्महत्या केल्या आणि ज्या मुलांना ज्या प्रोटेस्टमध्ये मारण्यात आलं, या मुलांच्या आई वडिलांना नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे। त्याच्यानंतर जे जबाबदार आहेत या गोष्टीसाठी त्या धर्मेंद्र प्रधान साहेबांचा राजीनामा झाला पाहिजे। ज्या क्रूर पद्धतीने या मुलांवर हल्ले झाले ते ज्या व्यवस्थेनं केले त्या ती व्यवस्था ज्यांच्याकडे आहे त्या अमित शहांचा राजीनामा झाला पाहिजे। ह्या आमच्या मागण्या आहेत आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्था हिचं रिफॉर्मेशन होणं गरजेचं आहे। जी शिक्षण व्यवस्था पूर्ण बुडलेली आहे याबाबतही विचार झाला पाहिजे, चर्चा झाल्या पाहिजे। एक देश एक शिक्षण अशी पण आमची मागणी आहे। धन्यवाद। आणि मी प्रसेनजीत गायकवाड, लेखक, कवी आणि कथाकार, साहित्यिकांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। आपल्याला सगळ्यांना माहित आहे नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर जे दिल्लीमध्ये मुलं शांततेच्या मार्गाने प्रोटेस्ट करत होते त्यांच्यावर अतिशय क्रूरपणे हल्ला केला गेला। त्या हल्ल्यामध्ये पोलिसांनी जे काही ब्रुटॅलिटी केली, क्रूरता केली आणि असंही लक्षात आलं की या हल्ल्यामध्ये काही असामाजिक तत्व पण होते जे पोलीस आहो असं दर्शवत होते, परंतु ते पोलीस नव्हते। याची जबाबदारी पण सरकारची आहे। या हल्ल्यामध्ये ज्या मुलांचा जीव गेला, ज्या मुलांना क्रूर मारहाण झाली, जे मुलं जायबंदी झाले आणि नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर ज्या 20च्या वर 22-23 मुलांनी आत्महत्या केल्या, यांच्या समर्थनार्थ आणि या मुलांना पाठबळ मिळावं म्हणून आम्ही साहित्यिक सगळे एकत्रित आलेलो आहोत आणि त्यांना मदत करत आहोत। आम्ही अतिशय शांततेच्या पद्धतीनं आमची भूमिका मांडत आहोत आणि इथं शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन दिलेलं आहे, त्या आम्ही बसलेलो आहोत। एवढी सध्या गोष्ट आहे। मी ॲडव्होकेट सुशीला बागडे। हे जे भारत देशामध्ये आपल्या देशामध्ये जी अराजकता माजलेली आहे, जे पेपर फुटीचं प्रकरण झालेलं आहे, नीटची एक्झाम एक्झाम घेतलेली आहे, तरी एक्झाम घेऊनही योग्य असे पाहिजे त्या मुलांना तसे मार्क न देता अनावधानाने त्यांना अनपेक्षित असे मार्क्स आलेले आहे। तेही मुलं फ्रस्ट्रेशनमध्ये आहे। जे नीटमध्ये जे पहिले झालेल्या एक्झाममध्ये जे 23 मुलांनी आत्महत्या केली आहे त्याच्या विरोधात हा सगळा मोर्चा चालवलेला आहे आणि जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान, त्यांचा हा राजीनामा मागण्याचा हा उद्देश आहे। आणि सरकार ऐकत नाही आहे। सरकारने एकदा मुलांना समजून घ्यावं आणि एकजुटीने येऊन त्यांच्या सहमत घ्यावं, त्यांना आपले विचार सांगावे आणि त्यांना समजुतीने त्यांचा मार्ग मोकळा करून द्यावा, हीच एक अपेक्षा आहे आणि या धरण्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत। हो, मी काँग्रेस जनता पार्टीला समर्थन देण्यासाठी तिथे बसलेली आहे। माझं नाव आहे ॲडव्होकेट सुशीला बागडे आणि मी इथे नागपूर डिस्ट्रिक्ट सेशनला मी प्रॅक्टिस करत आहे। सगळ्यांना सबसे पहले हिंदीत बोलना चालेल का? मेरा नाम एडवोकेट प्रशिक वानखेड़े, मैं डिस्ट्रिक्ट और हाईकोर्ट में प्रैक्टिस कर रहा हूँ। आज भारत देश में जो छात्रों का आंदोलन शुरू है, नीट की परीक्षा के बाद जो लीक हुआ पेपर, उसमें 20 से ज़्यादा विद्यार्थियों ने आत्महत्या की है। आत्महत्या करने के बाद शांतिपूर्ण तरीके से सारे लोग, सारे बच्चे, उनके माँ बाप, युवा जब शांतिपूर्ण तरीके से आंदोलन करते हैं, जो भारत का संविधान आर्टिकल 19 के तहत आज़ादी भी देता है, उस शांतिपूर्ण तरीके के आंदोलनों को जिस प्रकार से केंद्र की सरकार द्वारा कुचला गया और संसद भवन पे जब मार्च किया जा रहा था, जिस बर्बरता से छोटे छोटे बच्चों पर, महिलाओं पर, बूढ़ों पर, पुलिस द्वारा महिलाओं पर जब लाठी बरसाई गई, उस बर्बरता का निषेध करने के लिए हम आज यहाँ पे उपस्थित हुए हैं। और मुख्य मांग जो उन विद्यार्थियों की है कि जो इस देश का शिक्षा मंत्री है धर्मेंद्र प्रधान जी, उन्होंने इस्तीफा देना चाहिए। नीट के घोटाले के लिए नहीं, उन्होंने तो इस चीज़ के लिए भी इस्तीफा देना चाहिए कि उनकी खुद की बेटी वो इस देश में नहीं पढ़ती बल्कि विदेश में जाके पढ़ती है। जिस देश में शिक्षा मंत्री अगर उसकी बेटी विदेश में पढ़ रही है
तो सामान्य वर्ग के विद्यार्थियों का उस देश की शिक्षा प्रणाली पर विश्वास कैसे बैठेगा। इसीलिए इन नेताओं के बच्चे विदेशों में पढ़ रहे हैं, क्योंकि यहाँ की शिक्षा प्रणाली को सुधार नहीं किया जा रहा है, ठीक नहीं किया जा रहा है। उनके बच्चे विदेश में पढ़ रहे हैं, हमारे बच्चे सरकारी स्कूलों में पढ़ रहे हैं। सरकारी स्कूलों की पहले व्यवस्था बहुत खराब है, सरकारी स्कूलें बंद की जा रही है। और अब जब हमारे बच्चे मेहनत करके पढ़ाई करके एग्जाम में बैठते हैं, पता चलता है पेपर लीक हो जाता है। बड़े बड़े डॉक्टर, बड़े बड़े मंत्री द्वारा वो पेपर खरीद लिया जाता है और फिर हमारे बच्चों को डबल परीक्षा का बोझ दिया जाता है, डबल उनके ऊपर मेंटल प्रेशर आता है कि वो फिर से परीक्षा में बैठे। और आखिर में हमारे बच्चे का आत्महत्या के अलावा दूसरा कोई पर्याय नहीं उनके पास बचता है। ये तो आत्महत्या नहीं, इन सरकार के ऊपर, धर्मेंद्र प्रधान के ऊपर, नरेंद्र मोदी के ऊपर हत्या का मुकदमा दर्ज होना चाहिए। और जब सुप्रीम कोर्ट में याचिका दायर की जाती है कि पुलिस की बर्बरता चालू है, उसे रोकथाम की जाए। लांबा जैसा जो यूपीएससी पढ़ के गए, यूपीएससी पास करके गए आईपीएस अधिकारी जब महिलाओं को मारते हैं, उन पर कार्रवाई की जाए, तो सुप्रीम कोर्ट बोलता है कि हमारे पास उन वीडियोस को देखने के लिए समय नहीं है। तो जब लोकतंत्र के जब चारों स्तंभ इस देश के लोगों के खिलाफ हो जाए, तब एक ही रास्ता बचता है, सड़कों पे आके संवैधानिक रूप से अपना प्रदर्शन करना। और जब इस देश के युवा, इस देश के सारे लोग जब उस प्रदर्शन कर रहे हैं, तो उस प्रदर्शन में शामिल होना एज अ वकील हमारा कर्तव्य है। और उस कर्तव्य को निभाने के लिए हमारे यहाँ वकील साथी उपस्थित हुए। संविधान चौक नागपूर इथून बोलते आहे। आज आम्ही झेडपीचे आणि वकील बंधू तसेच काही इतर इथले नागरिक जे आहेत ते इथे उपस्थित आहोत। प्रश्न आहे जंतर मंतर मध्ये जे स्टुडंट्सवर जो अत्याचार होतो आहे त्याच्याबद्दल, तो फार निंदनीय आहे, लांछनास्पद आहे। आणि मी एक वकील या नात्याने हे सांगू इच्छिते की पोलिसांना या पद्धतीने लाठीचार्ज करण्याचा कुठलाही लीगल राईट नाही आहे किंवा ज्याला आपण म्हणू कुठलाही अधिकार नाही आहे। याचं कारण हा त्यांचा अधिकार हा क्रिमिनल प्रोसिजर कोड नुसार त्यांना वापरावा लागतो। असं नाही आहे की उठसूट कुठेही लाठीचार्ज केला म्हणून। आणि जोपर्यंत आंदोलन आणि कुठलाही मार्च हा शांतता भंग न होता जो सुरू आहे, तर तिथे लाठीचार्ज होता कामा नये। तसंच तिथे अश्रुधूर देखील करता येत नाही। कुठल्याही पद्धतीचे दंडे हे गुडघ्याच्या वरती कुठल्याही भागावर मारता येत नाही। आणि हे सगळं माहीत असताना जाणून बुजून पोलीस यंत्रणा ही कुठल्या न कुठल्या दबावाखाली येऊन कार्य करते आहे, हे आमचं म्हणणं आहे। झालेला सगळा प्रकार जो आहे तो नीटच्या पेपरफुटीचा हा अतिशय लांछनास्पद आहे। आपल्या प्राईम मिनिस्टर मोदीजींनी आपल्याला हे दिलेलं आव्हान दिलेलं आहे की फास्ट ट्रॅक कोर्ट जे आहे त्याच्यामध्ये ही केस चालवू, पण त्याचाही काहीही उपयोग होणार नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की जी यंत्रणा आणि जो व्यक्ती याकडे संपूर्ण कंट्रोल किंवा नियमित त्याच्या असलं पाहिजे। तर त्या जे मी गणवीर मनसाराम वानखेडे, मी याच्यासाठी आलो की जो अपने अमित शाह और मोदी सरकार जो जिस तरह से अन्याय अत्याचार कर रहे हैं, जो हमारी जायज मांग है, उस जायज मांग को छोड़कर हमारे बच्चों के ऊपर जो हैवानी की तरह, एक जानवर की तरह उनके ऊपर लाठी चार्ज करके उनके ऊपर मार रहे हैं। जो हम अपनी मांग लेकर हम वहाँ पहुँचे हैं, तो मांग हमारी बात न करते हुए उन्होंने इस भारत देश में जो लोकतंत्र है, लोकतंत्र के विरोध में ये बीजेपी सरकार कार्य कर रही है। इसका हम पूरी तरह प्रोटेस्ट करेंगे, क्योंकि हमारा जो जायज मांग है वो जायज मांग पूरी होनी चाहिए। ये धर्मेंद्र प्रधान